बंधारे आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार। तिसरीतील विद्यार्थ्याचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये सापडला, ग्रामस्थ संतप्त। नवापूर तालुक्यात खळबळ, बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये आढळला, निष्काळजीपणावरून संतप्त विरोध। नवापूर तालुक्यातील मौजे बंधारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत अत्यंत धक्कादायक घटना घडली असून इयत्ता तिसरी शिकणारा विद्यार्थी ब्रायन राहुल गावित याचा मृतदेह शाळेच्या वसतिगृहातील सेप्टिक टँकमध्ये आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ब्रायन राहुल गावित राहणार सोनखडका, तालुका नवापूर हा 3 एप्रिल रोजी सुमारे दुपारी 3 वाजेपासून अचानक बेपत्ता झाला होता। शाळा प्रशासन व स्थानिकांकडून त्याचा शोध सुरू होता। मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास वसतिगृहाच्या मागील सेप्टिक टँकमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला। ही बाब समोर येताच शाळा परिसरात एकच खळबळ माजली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला असून मृतदेह पुढील तपासणीसाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक अभिजित अहिरे, भाऊसाहेब लांडगे आदी अधिकारी उपस्थित होते। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मृत विद्यार्थ्याचे वडील राहुल गावित व आई घटनास्थळी दाखल झाले। आपल्या लेकराचा मृतदेह पाहून त्यांनी एकच आक्रोश केला, ज्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले। ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी करत संताप व्यक्त केला। संतप्त ग्रामस्थ व पालकांनी शाळेचे अधीक्षक, चौकीदार, इतर कर्मचाऱ्यांवर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप करत तात्काळ कारवाईची मागणी केली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले। अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून प्रशासन अशा प्रकारच्या घटनांकडे डोळे झाक करत असून प्रशासन झोपेत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या आश्रमशाळेत यापूर्वी अशाच प्रकारची घटना घडल्याची माहितीही समोर आली आहे। काही काळ शाळा परिसरात तणावाचे वातावरण होते। परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त मागवून ग्रामस्थांची समजूत घालत परिस्थिती नियंत्रणात आणली। यावेळी शबरीमाता भील आदिवासी संघटना महाराष्ट्र नवापूर तालुका अध्यक्ष दीपक पडवी यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना सांगितले की या दुर्दैवी घटनेची सर्वस्वी जबाबदारी आश्रमशाळेचे अधीक्षक, शिपाई, वॉचमन यांच्यावर आहे। आदिवासी विकास विभागाकडून लाखो रुपयांचा निधी मिळूनही शाळेत मूलभूत सुविधा अत्यंत निकृष्ट अवस्थेत आहेत। गटारे तुंबलेली, दरवाजे खिडक्या तुटलेल्या आणि मुख्य प्रवेशद्वारावर कोणतीही देखरेख नाही। ही अतिशय गंभीर बाब आहे। संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी। या घटनेमुळे नवापूर तालुक्यात शोककळा पसरली असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। घटनास्थळी नंदुरबार येथून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून फॉरेन्सिक पथक रवाना झाले असून ते पुढील तपास करत आहेत। घटनेची नोंद नवापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। नवापूर तालुका अध्यक्ष शबरीमाता भील आदिवासी विकास संघटना महाराष्ट्र राज्य। काल शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बंधारे येथून ब्रायन राहुल गावित मुक्काम सोनखडका हा तिसरीत शिकणारा विद्यार्थी काल दुपारी 12 वाजेपासून मिसिंग होता आणि त्याचे शोध सर्व कर्मचारी आणि त्यांचे आईवडिलांना त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा पडून गेला आहे। तर सोनखडक्या गावातील त्यांचे आईवडील आले, त्यांचे कर्मचारी शोधाशोध केल्यानंतर त्यांना काही मिळून आले नाही। रात्री आज 10 वाजेला एक आश्रमशाळेची जी गटार आहे तिथे तो विद्यार्थी मृत अवस्थेत आढळून आला आणि या आश्रमशाळेमध्ये जे अधीक्षक आहे आणि जे शिपाई आहे आणि जो वॉचमन आहे ते सर्वस्व जबाबदारी त्यांची आहे। त्यांनी दुर्लक्ष केलं। ही दुसरी तिसरी घटना आहे या आश्रमशाळेमध्ये। सर्व पालक नाराज आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे, आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या आईवडिलांचं असं म्हणणं आहे की जे अधीक्षक आहे संदीप शेंदाणे त्याला तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि इथले मुख्याध्यापक असतील किंवा त्यांचे जे कर्मचारी जे बेजबाबदारपणा इथं काम करत नाही त्यांना लगेच त्यांचं दुसऱ्या आश्रमशाळेला बदली करण्यात यावी अशी आमची सर्वांना मते
त्याच्या सोनखडकावाल्यांचं म्हणणं, सर्व जे इथं पालक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ही आश्रमशाळा जे कर्मचारी आहेत त्यांचे तात्काळ बदली व्हायला पाहिजे आणि एक चांगल्या पद्धतीने आश्रमशाळा चालायला पाहिजे. वारंवार घटना घडते. फक्त आईवडिलांचं एवढंच म्हणणं आहे की ते शेंदाणे जो इथला अधीक्षक आहे त्याला तात्काळ निलंबित करा आणि त्यांना जे आईवडील आहे त्यांना आर्थिक मदत म्हणून शासनाने लवकर द्यायला पाहिजे. सम्राट 27 न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा रिपोर्ट.